नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायणे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ आहे. लोकांच्या मध्ये एक गैरसमज असतो की सायकॅट्रिस्ट म्हणजे फक्त झोपेच्या गोळ्या लिहून देतात असा त्यांचा समज आहे. सांगायचं एवढंच की आजकाल नवीन नवीन थेरपीज आज अवेलेबल आहेत. म्हणजे सायकॅट्रिस्ट फक्त औषधोपचार करत नाहीत तर काउन्सिलिंग याशिवाय म्हणजे आपण जे म्हणतो बिहेवियर थेरपी, REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, असे वेगवेगळे काउन्सिलिंगचे पण सेशन्स सायकॅट्रिस्ट घेत असतात. याही पलीकडे जे लेटेस्ट ट्रीटमेंट जी अवेलेबल आहे निर्मल हॉस्पिटलमध्ये ती म्हणजे RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. ही लेटेस्ट ट्रीटमेंट ही सायकॅट्रीमध्ये निर्माण झालेल्या म्हणू शकतो किंवा शोध लागलेला असं आपण म्हणू शकतो. याचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये ही जी आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हा एक कॉईल आहे आणि याला मॅग्नेटिक कॉईल म्हणतात आणि पेशंटमध्ये अशा पद्धतीने पेशंटच्या डोक्यावर स्काल्पवर आम्ही ठेवून मॅग्नेटिक पल्सेस पेशंटमध्ये आम्ही देत असतो. म्हणजे याचं ऍक्च्युली कार्य कसं करतं तर हे आपण मशीन पाहू शकता. हे मशीन आहे. तर याच्यामध्ये तर इथं आपण पाहू शकतो की याच्यामध्ये कसं आहे, हे काम नक्की कसं करतं तर मेंदूच्या काही भागामध्ये जे रसायनाची लेवलचा बिघाड निर्माण झालेला असतो, जसं डोपामिन आहे, सिरोटोनिन आहे, तर असे बरेच न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, केमिकल्स आहेत, त्यांचा बिघाड झालेला असतो. तर याचा हेतू असा असतो की हे मॅग्नेटिक कॉईल आहे, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. मॅग्नेटिक पल्सेसनं त्या पेशींना स्टिम्युलेट करतो. म्हणजे तिथल्या पेशींना स्टिम्युलेट केल्यानंतर नर्व्स किंवा न्यूरॉन्स म्हणतो आपण त्यांच्यामध्ये जे केमिकलचा इम्बॅलन्स झालेला आहे तो नॉर्मल होण्यास मदत होते. युजली आपण नंबर ऑफ पल्सेस म्हणजे किती आपण पल्सेस देतो याच्यावर हा सगळा ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरतो. कोणत्या पेशंटला जे आवश्यक आहे किंवा देऊ शकतो. तर युजली अँझायटी, डिप्रेशन, भीतीचा आजार किंवा फोबिया म्हणतो, डिप्रेशन आहे, वारंवार विचार येतात, OCD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, अशा पेशंटमध्ये याचा वापर केलेला आहे आणि तो सक्सेसफुली रिझल्ट त्याच्यामध्ये मिळालेला आहे. याशिवाय जे नवीन अप्रोच आहे तो म्हणजे ॲडिक्शनमध्ये क्रेविंग कमी करण्यासाठी याचा वापर केला आहे. इव्हन ऑटिझम, लहान मुलांच्या मध्ये पण ऑटिझममध्ये पण काही स्टडीज आहेत की याचा वापर हा केलेला आहे. याचा फायदा काय तर लक्षात घ्या, याचा फायदा असा असतो की याच्यामध्ये आपण औषधोपचाराबरोबर ही ट्रीटमेंट अलाइड म्हणून आपण देतो. रिझल्ट लवकर मिळतो, फरक जास्ती पडतो, पर्सेंटेजमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे किती टक्के असेल फरक तो चान्सेस जास्ती वाढतात, वेळ कमी लागतो, पुन्हा बिघडण्याच्या शक्यताही कमी लागते. आणखी हे सेशनचं वैशिष्ट्य असं की आपण हे सेशन युजली 30 ते 40 सेशन युजली कन्सिडर केलं ॲव्हरेज स्टडीमध्ये. पण हे सेशन आपण रोज घेऊ शकतो, एक दिवसाआड एक आपण सेशन घेऊ शकतो किंवा आठवड्यातनं 2 वेळा किंवा जेव्हा पेशंटला शक्य आहे तेव्हा त्या शेड्यूलनं म्हणजे 10 दिवसातनं 15 दिवसातनं पण आपण घेऊ शकतो. म्हणजे काहीच ट्रीटमेंट न घेण्यापेक्षा पण आपण थोडा गॅप न जर ठेवला तर याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो. आणखी काही 40 ते 45 मिनिटच ही सेशन लागू शकतात. वेगवेगळ्या आजारानुसार आपल्याला हा प्लॅन करू शकतो आपण. वेगळ्या कुठल्याही म्हणजे ऍडमिट व्हायची गरज नाही. स्पेशल काही टेस्ट म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे स्पेशल कॉन्ट्रा इंडिकेशन जे असतात असे स्पेशल काही नाही आहेत. काही ठराविक केसेसमध्येच आपण हे RTMS थेरपी आपण देऊ शकत नाही. पण मोस्टली बऱ्याच पेशंटमध्ये याचा थेरपीचा हा नक्कीच वापर आपण करू शकतो. तर सर्व पेशंटना किंवा नातेवाईकांना किंवा डॉक्टर्सना पण जे सायकॅट्रिस्ट नाही आहेत असे डॉक्टर्स, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सायकॅट्रीमध्ये ही नवीन ट्रीटमेंट जी आहे ही अवेलेबल झालेली आहे. आणि ही थेरपी जर कम्पेअर केलं ट्रीटमेंट औषधोपचाराबरोबर तर सोबत जर केलं तर रिझल्ट हा नक्कीच आहे. फक्त या थेरपीचा पण वापर काही पेशंट आपण करू शकतो. अर्ली स्टेजमध्ये जर पेशंट आला तर या थेरपीचा पण आपण वापर करू शकतो. पण सायकॅट्रिस्टनं पहिल्यांदा डायग्नोसिस करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण या ट्रीटमेंटचा वापर आपण करू शकतो. तर ही लेटेस्ट ट्रीटमेंट आहे. आणखी माहिती हवी असेल तर आमचं जे चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून या RTMS बद्दल आणखी तुम्हाला जास्ती माहिती मिळू शकतील. वेगवेगळे व्हिडिओज याबद्दल तुम्हाला येतील. थँक्यू.